नमस्कार, ज्योती दांडगे रेसिपीजमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आणि आज आपण सब्जाचं शरबत बनवूया। सब्जा हे तुळशीचं बी असतं आणि ते पौष्टिक असतं आणि पौष्टिक म्हणजे गारवा देणारं असतं आपल्या शरीराला। त्याच्यामुळे आवर्जून ते शरबतामध्ये तुम्ही टाका, मिक्स करा आणि आवर्जून सब्जाचं शरबत उन्हाळ्यामध्ये बनवून आणि त्याचा स्वाद घ्या। चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघू। बघा, आपल्याला सब्जाचं शरबत करायसाठी काय काय साहित्य लागते। आपण 2 मोठे चमचे सब्जा बी भिजत घातलं अर्धा तास आधी, 1 वाटी साखर, 1 वाटी गूळ, काळं मीठ 1 चमचा, साधं मीठ चवीनुसार जेवढं लागलं तेवढं, आलं किसून घेतलं अर्धा इंच आणि 2 लिंबू, एवढं संपूर्ण साहित्य आपल्याला लागेल। आपल्याला आधी अर्धी वाटी गूळ टाकायचा आहे। टेस्ट बघितल्यानंतर आपण गूळ साखर वाढवू शकतो आणि अर्धीच वाटी साखर टाकायची आहे। आपल्याला हे गाळूनच घ्यायचं आहे, गुळामधील कचरा याच्यामध्ये येऊ शकतो आणि पूर्ण थंड करून घ्यायचं। आता तुम्हाला हलवताना पाणी कमी घ्यायचं मिक्स करताना, कारण पाणीची हीट वाढते, गरम होते पाणी आपोआप, त्याच्यामुळे पाणी कमी घेऊन अर्ध पाणी घ्यायचं थोडं आणि त्याच्यामध्ये साखर आणि गूळ विरघळून घ्यायचं आणि नंतर बाकी साहित्य टाकायचं आणि पाणी टाकायचं बघा। आता मी याच्यामध्ये काळं मीठ टाकते, आल्याचा किस, आल्याचा फ्लेवर याच्यामध्ये खूप छान येतो। पूर्ण आता मी हे विरघळून घेते। आता मी लिंबू पिळून घेते। 4 ग्लास शरबतासाठी 2 लिंबू सफिशियंट होतात, पण जर लिंबू तुमचे छोटे असतील तर तुम्हाला 2.5 लिंबू पण लागू शकते। माझे लिंबू छोटे आहेत त्याच्यामुळे मी 2.5 लिंबू पिळून घेते। आणि तुमच्याकडे हे जर नसेल तर तुम्ही हाताने पिळले तरी चालेल, कारण कसं लिंबू थोडं प्रमाणबद्धच पाहिजे, कमी असलं तर ते शरबत फक्त गोड पाणीच लागतं। आणि आता छान मिक्स करून घ्यायचं। आणि आता हे पूर्ण साखर आणि गूळ विरघळलेलं आहे। आता आपण हे गाळून घेऊया। हे बघा, आपण आता गाळून घेऊया शरबत, सर्व करूया। शरबताचा रंग खूप सुंदर आला। आपण अर्धा गूळ घेतला आणि अर्धी साखर घेतली, त्याच्यामुळे रंग खूप सुरेख येतो। एकदम छान आला। आणि आता याच्यावरती सब्जा बी टाकायचं आहे, थोडंसं कमी करायला। आता आपण याच्यावरती वरून सब्जा टाकूया। सब्जा आरोग्यासाठी खूपच छान असतो, सर्दी पळस उन्हाळ्यामध्ये थंडावा देण्यासाठी। आणि एकदा मिक्स करून घ्यायचा। सब्जा हा वरतीच राहतो। बघा किती सुंदर दिसत आहे आपलं शरबत आणि चवीला पण खूप छान आहे आणि शरीराला थंडावा देणारं। बघा, झालं आपलं झटपट सब्जाचं शरबत तयार, करायला एकदम सोपी आणि गुणधर्माने एकदमच खूपच ग्रेट असणारं, उन्हाळ्यासाठी एकदम पाचक आणि शरीराला थंडावा देणारं। अवश्य एकदा ही रेसिपी करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।